योद्धा न्यूज मराठी. आमच्या नशिबी फक्त वनवासच का? मूलभूत सुविधांसाठी कडूसमधील पोशीदरा ठाकर, वस्तीवरील महिलांचा टाहो. कडूस, राजगुरुनगर. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे खेड तालुक्यातील कडूस येथील पोशीदरा ठाकर वस्तीवरील आदिवासी समाज आजही नरक यातना भोगत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि साधी अंत्यसंस्कारासाठी वाटही उपलब्ध नसल्यानं येथील महिलांनी योद्धा न्यूज मराठीशी बोलताना आपला संताप आणि दुःख व्यक्त केले. पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट, पण नळाला पाणी नाही. वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या हर घर नल से जल योजना केवळ कागदावरच असल्याचं येथे जाणवते. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचावे ही येथील महिलांची प्रमुख मागणी आहे. विशेष म्हणजे वस्तीवर असलेली पाण्याची टाकी सध्या पूर्णपणे गळत असून तिच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले. मरणानंतरही मरणयातना. स्मशानभूमीला रस्ताच नाही. वस्तीवरील एखाद्या ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्याकरता साधा रस्ताही उपलब्ध नाही. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. जिवंतपणी हाल सोसले, पण मेल्यावर तरी सन्मानानं निरोप मिळावा अशी आर्त हाक येथील ग्रामस्थांनी दिली असून स्मशानभूमीसाठी पक्क्या रस्त्याची मागणी केली आहे. अंधारात वस्ती. उघड्यावर शौचास जाण्याची वेळ कित्येक वर्ष उलटली तरी या वस्तीवर विजेचे खांब पोहोचलेले नाहीत. सौर दिवे किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यानं रात्रीच्या वेळी या भागात साप विंचवाचा मोठा धोका असतो. तसेच वस्तीवर एकही शौचालय नसल्यानं महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. यामुळे महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घरकुल आणि खेळाच्या मैदानाचा प्रश्न. प्रलंबित वस्तीवर जागेची मोठी कमतरता असल्यानं घरांची दाटीवाटी झालीय. अनेक कुटुंब आजही कच्च्या झोपड्यात राहत असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच वस्तीवरील लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतेही मोकळे मैदान उपलब्ध नसल्यानं त्यांच्या बालपणावरही मर्यादा आल्या आहेत. आमचा ग्राउंड रिपोर्ट. आज आम्ही स्वतः या पोशीदरा ठाकर वस्तीवर जाऊन तिथली पाहणी केली. येथील महिलांचे जगणं अत्यंत कठीण असून शासन आणि लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर या मूलभूत सुविधा लवकर मिळाल्या नाहीत तर येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रतिनिधी योद्धा न्यूज मराठी, राजगुरुनगर. तुम्ही हे पाहू शकता. ही जी वस्ती आहे ही ठाकर लोकांची वस्ती आहे. त्या वस्तीला 2 ते 3 घरकुल मंजूर झाले होते. ते पण ग्रामपंचायतनं घरकुल परत पाठवले की तुमचे पक्के घर आहेत म्हणून. तर बघा, हे त्यांचे पक्के घर. नमस्कार, स्वागत आहे आजच्या बातमीपत्रामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपला भारतचा जे स्वातंत्र्य झालाय तर नाही, आज तुम्हाला या जमातीतून खऱ्या अर्थानं पाहायला भेटणार आहे. आज अशाच एक आपण खेड तालुक्यातील गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय पाण्यासाठी या ठिकाणी चक्क लाईन लावायला लागत असल्याचं आपल्या चित्र पाहायला भेटत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा जो पूर्ण माझ्या पाठीमागे जो आदिवासी वर्ग दिसतोय त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी त्यांना पाण्याच्या समस्या असतील किंवा अजून काही समस्या असतील, त्यांना कोणत्या कोणत्या समस्याचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे, थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ताई नमस्कार, सर्वप्रथम आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. इतक्या जे हांड्याची लाईन वगैरे लागली किंवा तुम्हाला पाण्या संबंधी कुठल्या कुठल्या अडचणी थोडक्यात माहिती द्या. बोला बोला बोला. लय समस्या आहे आमची. इथून इथपर्यंत यायला लागत आहे. इथं सगळं चिखल असतंय. नंबरवर पाणी भरायला लागत. पाणी उन्हाळ्यात कमी पडतं ना आजच्या, मग विहिरीवर जायला लागतं. इकडे खाली लांब इथून आणायला लागतं. या चिखलातूनच सरांना घेऊन येतात ना बाया, मग ते जाता येत नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी
असं घेऊन जाता येईल असं नाही आलं नाही इकडे चुकलं त्याला यायचं नाही ना कोणी त्याच्यामुळे आम्ही इथं एकंदरीत त्या दिवशी तुम्ही हंडा मोर्चा काढला होता हा. समितीवर हा. त्या ठिकाणी तुम्ही प्रमुख मागण्या काय काय केल्या त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. बोला बोला बोला. तुम्ही काय सांगा. आमची फक्त एवढी समस्या आहे का मला आम्हाला लय गरज आहे पाण्याची. इथे उन्हाळ्यात आपटा असतो याचा आता पाणी कमी होत चाललंय लय थोडं थोडं पाणी येतंय आम्हाला तिकडे विहिरीवर जायला लागतंय. आता काही दिवसांनी आम्हाला विहिरीवर जायला लागेल तिकडून लांबून पाणी नाही लागतंय. पाऊस काय ते अख्खं भरतंय इथं हंडी पण ठेवता येत नाही आणायला दिसत नाही पावसाने इथं आम्हाला चिखलात त्यामुळे आम्ही आंदोलन केलं होतं. त्यामुळे आम्ही खेळला आलो होतो पाण्यासाठी आम्हाला नळ पाहिजे. आमची फक्त पाण्याची सोय करून द्या एवढंच आमचं. तुम्ही बोलले आता ज्या टायमाला पावसाळा चालू होतो त्या ठिकाणी यायला वाट वगैरे नसते मग तेवढं आम्ही पाण्याचं कसं काय नियोजन करतो. आम्ही तसं हांडा काय 2-2 हांडे घेऊन येतात. कोणी घसरून पडतं कोणी कसं कसं येतं इथं असे हांडे पकडून राहायला लागतं. इथून असं पाणी सगळं वाहून जातंय. बांध आहे ना बांधही नाही राहत अख्खा वगळून जातो पावसाने. अशा दर्या येतो इकडून येतो पाणी अख्खं येतं. इथं रस्ता राहतच नाही. आता फक्त थोडा रस्ता केलाय यायला आम्ही खाली नाही तर इथं काहीच रस्ता नाही राहत आम्हाला पाणी न्यायला यायला. लय लांब यायला लागतंय पाणी न्यायला आम्हाला. आता काही दिवसाने आता कडक उन्हाळा चालू आहे काही दिवसाने हप्ता असला ना आम्हाला त्या विहिरीवर जायला लागतं पाणी न्यायला. आता या ठिकाणी जो हप्ता असल्यावर तुम्ही बोलले की विहिरीतून किती म्हणजे तिचं अंतर किती थोडक्यात माहिती द्या. 2 किलोमीटर असेल इथून. 2 किलोमीटर तुम्ही डोक्यावर पाणी घेऊन येतात. डोक्यावर लागतं तिकडून 2-2 हांडे काही एक हांडा घेऊन येतात. ते काही म्हाताऱ्यांना तर काही हांडा घेवतच नाहीत. काही असे पोरं बिरं जातो घेऊन ओढून आणायला लागतं त्याशिवाय आम्हाला पाणी विहिरीवरून. बरं सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे. सरकारने आमचं नळ आम्हाला दिले पाहिजे. हे आम्ही आता मोर्चा घेऊन गेलो आम्हाला नळ दिलं पाहिजे हीच अपेक्षा आहे आमची. बाबा आम्हाला टाकी त्यांनी बांधून दिली पाहिजे. सगळ्या घरोघरी नळ पाहिजे. टाकीतून सगळं पाणी जाते निघून. टाकी लिकेज आहे. टाकी किती वर्ष झालं बांधलेले आहे ना. तुम्ही काही पाठपुरावा वगैरे केला का प्रशासनाकडे. पण कधीच नाही काही कोणीच नाही आमच्याकडे बघत कोणीच नाही आवाज उठवीत. त्यामुळे आम्ही आलो होतो पाण्यासाठी. या ठिकाणी बोलायचं या ठिकाणी पाहिजे आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आदिवासी जी व्यक्ती आहे तर आपण ताई आहेत. एकंदरीत आम्ही त्या दिवशी तुम्ही ज्यावेळी हंडा मोर्चा घेऊन आलतात पंचायत समितीवर त्या ठिकाणी तुमच्या काही मागण्या केल्या होत्या. आता आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन तुमची या ठिकाणी मुलाखत घेण्याचा किंवा तुमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय सांगाल तुम्हाला एकंदरीत कुठल्या समस्या भेटतो. आम्ही ना मूळ गाव आमचं कडूस आहे आणि आम्ही कडूस उशिरात राहतोय. आम्हाला ना पाण्याची लई असं नाही अवघड परिस्थिती आहे. पावसाळ्यात आम्हाला हा बांध सुद्धा राहत नाही. तर आम्हाला या हप्त्याला आता आहे ना उन्हाळा लागला आता कमी पाणी झालंय त्याला पाणीच नाही थोडंच राहतंय. तरी ना आम्हाला हप्ता आटला तर विहिरीवर जायला लागणार. तर 2 किलोमीटर आहे इथून. तर आमची बारीक मुलं आहे ते टाकून आम्हाला तेवढ्या लांब पाण्याला जायला लागते. तर आमची अशी विनंती आहे का आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. तर आम्ही त्या दिवशी खेडला गेलो होतो. तर मग आम्हाला सांगितलंय तसं का देऊ न म्हणून. आतापर्यंत काल आले होते काही लोक तर घेऊन गेलेत. मग इथून पुढं काम करतील का नाही आम्हाला नाही सांगता येत. बरं एकंदरीत तुमच्या
मी जे बोलला या ठिकाणी पाणी होतंय आता काही दिवस आपल्याला तर खूप आता पाणी कमी प्रमाणात येताना दिसतंय. तुमची जी विहिरीचं अंतर आहे तुमच्या घरापासून किती लांब आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही विहिरीतून जे पाणी आणता त्याच्या पाणी नेताना आणताना तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्याचा म्हणजे त्रास होतो त्याचं थोडक्यात माहिती द्या आणि सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे. आता इथून आम्हाला जायचं म्हटलं तर आम्हाला वाटही नाही जायला, डायरेक्ट असतं जायचं. तिथून विहिरी का वाटही नाही जायला, पण तरी जायला लागते. येतो काट्याच देते आम्हाला हे, तर आम्हाला तिथे जाऊन ये ना तिथे ओढतायला असं पाक पण नाहीये तिथं. बादली न्यायची आणि तसंच असं वडायचं, बादली ओढून आणायचं. विहिरी पडायला झाले ती, तर तिला खूप पाणी रस्ताय असं बाजरी ते नंबर येतात ना, मग कमी पाणी येते नाही. जर ते वाटलं का आम्हाला पाणीच नाही. बरं ती विहीर कुणाची आहे? बामणांचे, गोडशे बामणांचे. सकट काय म्हणतात तरी ना आमच्यात आता वाढीत मतांच्या टायमात येते का तेव्हा म्हणत येत का तुम्हाला काय समस्या आहेत, तर आम्ही आमचं सांगितलं ना आम्हाला पाण्याची समस्या आहे, तर म्हणते देऊ, तर देते नाही मत घेतली का गेली का परत वाढीत बघायला नाही तिला काय आहे का नाही, पाणी आहे का नाही, तुमचे पाणी करू का काय असं कोणी म्हणतच नाही ना. काय तुम्हाला पाणी काय आम्हाला वस्तीला संडास नाही, पण पाण्याचे कसं आहे आम्हाला करायला बाथरूम पण नाही. आणि आमच्या वाडीत आहे ना एखादा घरकुल काय बोलला कोणी लावले माग आमची घर बंगले झोपडे आणि पर्यंत जायला नाही, रस्ता पण नाही. कसं जायचं तिथं रस्ता पण नाही, तुम्ही जाऊन बघा तिथं तिकडून रात्र जर झाली ना तिथे दिसतात पण नाही. तुम्हाला मशानभूमी वगैरे पण बांधून दिले आम्हाला तिथे अशी म्हणजे काहीच नाही, रस्ता पण नाही. आणि असं खांबा तिथे लावायला पाहिजे ना, तिथे लाईटीची पण सोय नाहीये आणि पाण्याची तर नाही ते. आम्हाला असं संडास बाथरूम पण दिली पाहिजे, असं सगळं योजना आली पाहिजे. आम्हाला इथं घरकुल पण नाहीयेत म्हणतात, लय मोठाले बंगले आमच्या वस्तीत बंगले पण नाही, झोपड्याचे तरी म्हणतात फिरायला पण जागा नाहीये. फिरायला असं कोबा पण फक्त एका गल्लीला केलं तेवढं झालं सांगायला का कोबा केलाय म्हणून. दुसऱ्या वस्त्याने एवढ्या जागा आहे तर कोबा करून दिल्यात आणि मतांच्या टायमाला येते आणि म्हणा त्यात हे करू ते करून करीत नाही. अशा किती किती पेढ्या केल्या तरी आम्हाला वस्तीत काहीच नाही करून दिलं, म्हणतात पुढच्या वर्षी करू, आता आम्ही निवडून आल्यावर करू, तर आमच्या वस्तीत अजून काहीच नाहीये. तुम्ही मत मागायला आलो त्यांना का नाही हा प्रश्न विचारत? मग सांगितलं ते मग आमची समस्या मांडून घेतात, पण आम्ही सांगतो तेवढं ते करीतच नाही तर काय. आम्हाला सांगून जाते, आम्हाला वाटतं करतील पण ते करीतच नाही. बरं आता तुम्ही स्मशानभूमीचं बोलले, तिकडे जायला रस्ता नाही, स्मशानभूमी नाही, काय काय समस्या? संडास बाथरूम नाही, अजून काय समस्या राहायला जागा पण नाही, आम्हाला एवढीच जागा आहे. आता दुसरी मार्केट आता लहान लहान पोरं असे फिरायला गेले तरी झाले घरकुल बांधून द्यायला, त्याची दुरुस्ती पण नाही आले, काय चाललं नाही का तुमची घर पाडल्यात काय झाले, कोणी विचारच करत नाही. दिल्यात आम्हाला घरकुला, आता इथून पुढे किती वर्ष झाले अजून एकदा पण आलं नाही घरकुल. खोल्याचे फॉर्म भरून दिले होते, 3 खोल्या आल्या होत्या, त्या पण माग लावल्यात, मग त्या कुणाला दिल्या मागत आहे? कुणावर आरोप आहे तुमचा? ते आम्हाला सांगताच नाही, ते फक्त म्हणतात आले गेले म्हणतात नाही आले, मग आम्ही काय कोण म्हणलं नाही आलं? तिथलंच म्हणतात ग्रामपंचायत मध्ये. ग्रामपंचायत मधलं कोण म्हणलं? काही नाव वगैरे आहे का त्यांचं? तेवढं आम्हाला नाही सांगता येणार. काय म्हणलं आजी तुम्ही?
खोल्या आलत्या हा. बायकांच्या तर आलत्या मला तुम्हाला ते घालायला खोल्या आल्या हा. ते गेले गरम पंचायत नावच नाही खोले नाही. अच्छा, या इकडे आजी, इकडे या थोडं. आजी या, काय थोडं सांगा आम्हाला कॅमेरा समोर, कॅमेराकडे बघा. आम्हाला दोन पाण्याची आणि तिथं गावात या गरम पंचायत मध्ये पोरं गेली गावात तिथं खोले नाही पोरांची नावं नाही गेले पुढं झाले आता काय करायचं. खोल्या मंजूर होऊन आल्या त्या. हा ते आलते ना. अच्छा, त्याच्यातली एकही नाही आम्ही सगळ्या माग कुणाला दिलं कुणाला नाही सांगता येत नाही. मग असं नाही का एक नाही ना दोन तरी आल्या पाहिजे ना वस्तीत खोल्या तर काहीच नाही किती दिवसापासून तुमच्या व्यवस्थित घरकुलच आलं नाही? किती वर्ष? नाही रे तू बरेच वर्ष झाले 10-12 वर्ष झाले आमच्याच लग्नाला तर झाले 10-12 वर्ष म्हटले अजून ते तेव्हापासून तर एक पण खोली बांधलेली घरकुल आलं नाही. नाही आलं ते बी कॅन्सल झालं, माघारी गेलं म्हणते. लय वर्षापूर्वी आलेले आहेत ना ते गोरेगाववरून भेटलेले आहेत ते 4च भेटलेले आहेत. काय म्हणलं ताई? घरकुलांचं फॉर्म भराय गेला म्हणा त्यात हे कागदपत्र आणा ते आणा मग आमच्याकडे कुठून एवढा पुरावा जमा करून दिला तरी म्हणतात हे नाही तुमचं ते नाही हे आणा ते आणा मग आणून दिलं तरी आम्हाला कुठं खोल्यांचं काहीच नाही काय नाही आलं आमच्या इथं वस्तीत. मस्त का नाही दुर्लक्ष करत चाललं. बरं, तुमच्या मागण्या काय ताई प्रमुख? आता मला एवढं थोडक्यात माहिती द्या, सांगा जे आहे ते सांगून द्या. ताई प्रशासनाकडे तुमच्या काय मागण्या असतील? आम्हाला आहे ना पाण्याची सुविधा करून दिली पाहिजे. नळ प्रत्येकाच्या दारात दिलं पाहिजे आणि आमचं आहे ना वाडीत वस्तीत अशी मैत झाली तर त्या माणसाला न्यायला पण वाट नाही ती पण वाट आम्हाला करून दिली पाहिजे. तिथं असं विजेचा पण खांबळा एक पण नाहीये तिथं पण आम्हाला लाईटीची सोय करून दिली पाहिजे. परत संडास बाथरूम असते आम्हाला नाहीचे ते पण बांधून दिले पाहिजे. उघड्यावर बसायला लागते 4 चौघ लोक फिरत येत तर वस्तीला आम्हाला जागाही नाहीये. लहान लहान पोरं कुठे खेळणार कुणाच्या वावरात गेल्यावर लोक बोलणारच ना. तर आम्हाला असं वाटतंय का आम्हाला ती सुविधा आहे ना एवढी मागणी केली ना तेवढी आम्हाला दिलीच पाहिजे. पाण्याची टाकी आखी गळती ते पण आम्हाला दुरुस्त करून दिली पाहिजे. आणि घरकुल येते ते पण मागे जाते ते घरकुल आम्हाला भेटली पाहिजे. एवढ्याच आमच्या मागण्या आहेत. एवढं झालं तर आम्हाला चांगलंच आहे. एवढ्या आम्ही मागण्या सांगितल्या एवढ्या आमच्या झाल्या तर आम्हाला समाधान आहे. आता आपण या ठिकाणी पाठीमागे पाहू शकताय स्मशानभूमीमध्ये आलेलो आहे. बाबा, एकंदरीत तुमची स्मशानभूमी कशी आहे ते आमच्या दर्शकांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. कॅमेरामॅनला विनंती आहे तर स्मशानभूमी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण राऊंड मारून दाखवा आपल्या दर्शकांना. पूर्ण अशी सफरी पण इकडं या ठिकाणी बाबा ज्या टायमाला आमच्या ठाण्याची टीम आली होती अक्षरशः यायला या ठिकाणी रस्ता नाहीये. रस्ता नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी स्मशानभूमी पाहिली तुमची. काय सांगा तुमच्या सरकारकडे काय मागण्या आहेत? काय काय करून दिलं पाहिजे? फक्त स्मशानभूमी रस्ता पाहिजे. बर, गोरगरिबांची सोय करावी. 4 माणसाला येता येत नाही. लाईट नाही काय नाही 4 माणसं खांदे करू लागते त्याला एकही माणूस चालता येत नाही. बरं, रात्रीच्या वेळी जर एखादं म्हणून रात्रीच्या वेळी जर झालं तर अवघड शेवटी बॅटरी इकडून तिकडून जमा करावं लागतात. तेव्हा आम्हाला नाही आणता येते तेही चालता येत नाही. काका कुठं सर्प बिरप याचं घ्यावं असतं. त्यातून आम्हाला हा रस्ता किती परिस्थिती हा रस्ता व्हायलाच पाहिजे. स्मशानभूमीचा रस्ता व्हायलाच पाहिजे. लाईट जर असली तर लाईटीची सोय व्हायला पाहिजे ना. तुम्ही नावरचं काहीतरी रस्त्याला बसायला पाहिजे.
एवढीच आमची गरिबांची विषय. आणि आगळ्या पिढ्यांना जागा जर प्रयत्न होत असेल तर या वस्तीला मुताला जागा नाही. आज पारंपरिक 4 पिढ्या झाल्यात या जमिनीमध्ये कसतात लोक, तर या लोकांना काय मुताला जागा, आगळ्याला जागा नाही. तर ही जर सोय होत असेल तर गोरगरिबांची सोय प्रत्येकाने चित्कासून करा. इथून माग मस्त पंचायतीला अर्ज दिले, पण आमचं हेच चुकलं का आम्ही पंचायतीतून लेखी घेतलेला म्हणून अर्ज पुढे आलेले नाही. आता इथं आहे ना, अंदायचं म्हणलं तरी दगड लागत या त्या ठिकाणी. हा दगड लागत या. तर माव काय म्हणणं आहे, काही दत्ता असताना डंपर मातीचा आणून असं लेवल मध्ये करून आणि मग ते हे करावं. ते खंडायला 4-5 माणसं लागत यात, 8 दिवस जातो. मग आता असं आपल्या भारत देशामध्ये म्हणायला गेलं तर कुठलंच गाव नाही का ज्या ठिकाणी स्मशानभूमी बांधली नाही किंवा नाहीये. तुमच्या ठिकाणी तर स्मशानभूमी दिसतच नाहीये, त्याबद्दल काय सांगा? स्मशानभूमी जी आमची परंपरा होती, जी माहीत झालं तर ते गाळू शकतो. सरपणाचा दुष्काळ असतो, गोरगरिबांना सरपण भेटत नाही म्हणून हे माणूस मेल्यानंतर आम्ही पुरून टाकतो. एवढंच आहे. पाहू शकता आपण कशा पद्धतीने ठिकाणी भीषण अवस्था आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी पुढे आपण अजून काही यांच्या समस्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी थांबतो.